नमस्कार. आजच्या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये गुगल पे, फोनपे, ॲमेझॉन पे अशा कित्येक UPI माध्यमातून आपण ऑनलाईन पेमेंट करत असतो. गुगल पे वापरकर्त्यांना भूदंड, मोबाईल रिचार्जनंतर आता बिल पेमेंटवरही शुल्क आकारण्यास सुरुवात. म्हणजे गुगल पेवरही आता तुम्हाला अतिरिक्त शुल्क लागणार आहे. रिचार्ज करा किंवा कोणताही स्कॅन करून पे करा, या विषयावर आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता समोर पाहणार आहोत. तुम्ही वीज आणि गॅस सारख्या सेवांचे बिल गुगल पेद्वारे भरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठ्या UPI प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या गुगल पेने आता वीज आणि गॅस सारख्या युटिलिटी बिल पेमेंट्सवर सुविधा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी लहान रकमेच्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क नव्हते, पण आता क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास GSTसह 0.5% ते 1% इतके शुल्क आकारले जाईल. 1 वर्षापूर्वी गुगल पेने मोबाईल रिचार्जवर ₹3 सुविधा शुल्क आकारले होते. आता बिल पेमेंटवरही शुल्क आकारले जात आहेत. ETने केलेल्या पूर्णावलोकनात असे आढळून आले की क्रेडिट कार्डद्वारे वीज बिल भरणाऱ्या एका ग्राहकाने सुविधा शुल्क म्हणून ₹15 भरले. या शुल्कात GST देखील समाविष्ट होता. डेबिट आणि क्रेडिट कार्ड व्यवहारांसाठी प्रक्रिया शुल्क म्हणून देखील ते नमूद केले होते. एका तज्ज्ञाने सांगितले की गुगल पेने बिल पेमेंटवर प्लॅटफॉर्म की लादणे हे UPI व्यवहारातून कमाई करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. कंपन्यांना पेमेंट प्रक्रियेचा खर्च वसूल करायचा आहे. UPIचा वापर वाढत असताना फिनटेक कंपन्या विस्तार करण्याचा आणि पैसे कमवण्याचा प्रयत्न करत आहेत. UPI व्यवहारांमध्ये गुगल पेचा वाटा मोठा आहे. सुमारे 37% UPI व्यवहार गुगल पेद्वारे होतात. UPI व्यवहारांमध्ये फोनपे पहिल्या क्रमांकावर आहे आणि गुगल पे दुसऱ्या क्रमांकावर आहे. जानेवारीपर्यंत गुगल पेने ₹8.26 लाख कोटी UPI व्यवहार केले होते. एका सूत्राने सांगितले की उद्योगात सुविधा शुल्क किंवा प्लॅटफॉर्म शुल्क आकारणे सामान्य आहे. पूर्वी गुगल पे हा खर्च स्वतः उचलत असे, पण आता हा खर्च वापरकर्त्यांवर टाकण्यात आला आहे. गुगल पे वेबसाईटवर असे नमूद केले आहे की कार्ड पेमेंटवर सुविधा शुल्क आकारले जाते, परंतु बँक खात्याशी थेट जोडलेले UPI व्यवहार अजूनही मोफत आहेत. हे शुल्क कधीपासून लागू केले जाईल हे स्पष्ट नाही. फोनपेच्या वेबसाईटनुसार पाणी, पाईप, गॅस आणि वीज यासारख्या काही बिलांच्या पेमेंटवर कार्ड व्यवहारांसह सुविधा शुल्क आकारले जाते. त्याचप्रमाणे पेटीएम, UPI, मोबाईल रिचार्ज आणि गॅस, पाणी, क्रेडिट कार्ड पेमेंट इत्यादी विविध युटिलिटी बिल पेमेंटवर ₹1 ते ₹40 प्लॅटफॉर्म शुल्क आकारते. परंतु सध्याच्या घडीमध्ये UPIचा खूप वापर वाढलेला आहे, परंतु फिनटेक कंपन्या त्यातून फारसे उत्पन्न मिळवत नाही. एका अभ्यासानुसार जेव्हा दुकानदारांना UPIद्वारे पेमेंट केले जाते तेव्हा व्यवहार मूल्याचा 0.25% प्रक्रिया खर्च म्हणून खर्च होतो. आर्थिक वर्ष 2024मध्ये UPI व्यवहार प्रक्रिया खर्च ₹12,000 कोटी पोहोचण्याची अपेक्षा आहे. यापैकी ₹4,000 कोटी ₹2,000 कमी व्यवहारांवर खर्च झाले. 2020 पासून भारत सरकारने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी ₹2,000 कमी किमतीच्या UPI व्यवहारांवरील MDR व्यापारी सवलत दर माफ केला आहे. 2021 पासून सरकारने या छोट्या व्यवहारांचा MDR स्वतः उचलण्यास सुरुवात केली. ₹2,000 जास्त रकमेच्या व्यवहारांवर 1.1% व्यापारी शुल्क आकारले जाऊ शकते. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गुगल पेवर किती शुल्क, अतिरिक्त शुल्क जे चार्जेस आहेत ते किती लागणार आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. धन्यवाद.
तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन जी.आर, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.